नमस्कार फ्रेंड, आम्ही आलेत माहुलीगडावर आज आणि समोर दिसतोय तुम्हाला प्रवेशद्वार माहुलीगडाचा आणि आम्ही आता लवकरच ट्रॅकला सुरुवात करत आहोत. भटकंती गडकिल्ल्यांची आणि सह्याद्रीची. चला मग तुम्हाला दाखवतो माहुलीगड. आम्ही प्रवास चालू केला सकाळी 4 वाजता आणि आम्ही पायथ्याशी पोचलो सकाळी 7 वाजता. मनमोकळं करण्याचे हक्काचे ठिकाण म्हणजे सह्याद्री. आणि आपण जाऊयात माहुलीगडावर. हे फोटोशूट चालू आहे आणि मागे बघा चांगलंसं वातावरण. आम्ही आता सुरुवात करत आहोत माहुली किल्ल्यावरती आणि समोरून जाणारा रस्ता गडावरती जातो. प्रवेश केल्यावर इकडे चहा नाश्ता कॉफीची सोय आहे आणि आम्ही सरळ तिकडे जाणार आहोत. हा सरळ मार्ग जातो तो गडावरती जातो आणि माझे मित्र इकडे फोटोशूट करत आहेत आणि एक ड्रोनवाला मित्र आहे तिकडे ड्रोनवरून वर जाऊन शूट करतोय. चा नाश्ता रेडी झालेला आहे पोह्याचा. आम्ही आता नाश्ता केलेला आहे आणि आम्ही चाललो आता समोरच्या दिशेने. गडाची वाट चालू. आता जिजाऊ उद्यान शहापूर माहुली इथे नवीन बांधकाम चालू आहे आणि उद्यान तयार करायला लावलेलं आहे. इथे काम चालू आहे. हे बघा तिथे मावळ्याचे पुतळे तयार केलेले आहेत जे लढताना दाखवलेले आहेत. मध्ये दिसत आहेत आपल्याला. बाजूला पुरातन शिवकालीन गणपती मंदिर आहे. हे बघा गडाच्या पायथ्याशी दिलेलं आहे आणि समोर पुन्हा एकदा गेट लागतो. एक समोर गेट आहे. चढायला सुरुवात केलेली आहे. गेटकडे फोटोग्राफी झालेली आहे आमची. पुन्हा एक गेट लागतो. इथे आपली तिकीटं फाडली जातात प्रत्येकी 30 रुपये. त्यानंतर गडावरती जाण्यासाठी एंट्री दिली जाते. हे ऑफिस आहे तिकीटघर. इकडे रिमझिम आणि थोडाफार पाऊस पडत आहेत. आम्ही सर्वांनी रेनकोट घातलेले आहेत आणि आता थोडे पुढे जाऊन आम्हाला एक छोटंसं ब्रिज भेटते मध्येच आणि त्याखालून नदी वाहत आहे. ही बघा असं इकडे लोखंडी पूल बनवलेला आहे आणि खालून पाणी वाहत आहे. थोडा वर आल्यावर तुम्हाला असा नजारा बघायला भेटेल. हिरवगार निसर्ग. दोन टेकड्या पुढे गेल्यानंतर थोडी समोर दिसणारी खडी चढाई आहे आणि पावसाने रोड पूर्ण ओला झालेला आहे. रस्ता पूर्ण हिरवळच हिरवळ चारी बाजूने. इकडे ना हा कसा वाटेल आजाद केलं तुला. समोर पूर्ण ढग साचले आहेत. आता आम्ही थोड्याच वेळात वर पोचणार आहेत. इकडे रॅलिंग ही दिलेली आहे आणि समोरच छोटे छोटे धबधबे वाहत आहेत. समोर बघू शकता तुम्ही. हा काय वातावरण आहे. समोरच आमच्या इकडे ढग साचलेला आहे आणि माझे मित्र तिकडे रील शूट करत आहेत.
आणि थोडा थोडा पाऊसही पडत आहे आता. इथे रस्ता आणि या बाजूला घरी आणि ते बघा ढग. रस्ता दिसतोय तुम्हाला, तिथून आम्ही असे चालत आलोय. आणि हा सिंगल रस्ता आहे मस्त. इथे दरे आहे समोरच आणि हे ढग. शेवटच्या टोकावर आलेले आहेत आणि थोडंच आता अंतर राहिलंय आणि इथे पूर्ण धुकं साचलेलं आहे. आमच्याबरोबर एक आणखी एक ग्रुप आहे आणि तो झेंडा दिसतोय तिथे आम्हाला जायचं आहे. पाऊस थोडंसं पुढे आल्यावर तिकडे सीडी आहे. हा पॅच थोडा डेंजर आहे चढायला. आणि शेवटचं टोक आलेला आहे आता समोर. पोचला आता. हॅलो खपला हा झेंडा आलेला आहे आता. इथून सारे ढग दिसत आहेत. त्यावरती एक कुंड आहे इकडे पाण्याचं कुंड आहे आणि सरळ ह्या दिशेने रस्ता जातो तो अजून पुढे. आहोत आता समोरच शंकराची पिंड आहे आणि इकडे महादरवाजा आहे आणि पाऊसही सुरू झालेला आहे. धुवाधार पावसामध्ये आता शंकराच्या पिंडीचं आपण दर्शन घेणार आहोत. माझे मित्र खाली चालले. ही पिंड आहे इथे शंकराची आणि इकडे बोर्ड दिलेला आहे की दारू वगैरे पिऊ नका आणि पाण्याच्या टाक्याजवळ झाडझुडपं तोडू नका. आणि शिवरायांची प्रतिमा इकडे आहे वरती. आणि समोरच शिवलिंग आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा इथे बसवलेली आहे. तिथे रोज गडावर जाऊन गावातली लोक पूजा करतात. हे आपण पाहू शकता. तिथे सुंदर अशी प्रतिमा शिवाजी महाराजांची बसवलेली आहे. इथे पिण्याचं पाणीसाठी मंदिराच्या बाजूलाच कुंड आहे. मित्र इकडे पाणी भरतोय. दर्शन केल्यानंतर आम्ही महादरवाजेच्या रस्त्याने इकडे खाली उतरतोय आता. आणि समोर बघू शकता तुम्ही तिकडे राहण्यासाठी सोय केलेली होती. पहिलीच गुफासारखे करून ठेवले. हा महादरवाजा आहे. मंदिराच्या खालून आपण गेल्यावर तर महादरवाजा दिसतो आपल्याला. हा मोडकळीस आलेला आहे आता.
सरळ वर जाताना इकडे गुफा आहेत. आताही कोणी कॅम्पिंगसाठी आलं तर इथे जेवण आरामात करू शकतात आणि येऊन बसतात इथे सर्व ग्रुप जेवणासाठी. आणि वर गेल्यावरतीच आपल्याला महादरवाज्यातून समोरच हे मंदिर आहे. आमचा आता नाश्ता झालेला आहे. आता आम्ही मंदिराच्या रस्त्याकडून पुढे निघालेले आहे. पडणारा रिमझिम पाऊस आणि आजूबाजूला साचणारे ढग आणि हा कोवळा शहारा, इतकं हे सुंदर वातावरण होतं. आहा. आणि जो रस्ता होता तो तुम्ही बघू शकतात. आम्हाला चालायला खूप मजा येत होती. आजूबाजूला धुकंच धुकं होतं आणि त्याचा आनंद घेत आम्ही पुढे जात होते. धुकं हवा आणि हिरवागार निसर्ग. हा काय फिलिंग आहे, एक नंबर. शिड्या आहेत आणि वर आम्ही चाललो तर शिड्यावरून किती गेला काय आम्ही चाललोय आता कल्याण दरवाजाकडे. सिटी वाट जाते. चढल्यानंतर इथून पुढे आल्यावरती एक गुफा आहे इथे पाण्याची टाकं. आणि आता आम्ही झाले कल्याण दरवाजाकडे खूप मध्ये खोदलेले आहे. पूर्ण किल्ला पाहून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला होता. आणि हे वातावरण तुम्ही बघू शकतात. हे उडणारे ढग आणि हा निसर्ग खूपच सुंदर होता.